आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलवरती, या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर आता क्षणाची सर्वात मोठी बातमी, आपण योजनाकार यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये 100% वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण की आता नुकताच जे अधिवेशन आहे ते संपले आहे. नुकतेच अधिवेशन संपल्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे हप्ता वाढून येऊ शकतो. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ मित्रांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, आता सणाची सर्वात मोठी बातमी आपण योजनाकार या यूट्यूब चॅनलवरती पाहता तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जर वाढ केली तर एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. तसेच 1 रुपयात पीक विमा योजनेतून राज्यभरातील शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई सुद्धा देण्यात येणार आहे. आणि राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 6,000 हून 12,000 रुपये देण्यास सुरुवात केली होती. म्हणजे दोन्ही योजनेचे 6 तर आता 15,000 रुपये येण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत सविस्तर माहिती आपण खाली जी दिली आहे ते सुद्धा सांगू. तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 6,000 हून भर घालून 12,000 रुपये देण्यास सुरुवात केली होती आणि लवकरच त्यात वाढ करून आता 15,000 रुपये सुद्धा मिळणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि सोमवारीच केलेली आहे. तसंच राज्यातील 25 लाख हेक्टरी शेती व नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. एकंदरीत मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत नमो आणि पीएमचा हप्ता वाढ होऊ शकते. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद.